राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश। तर 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसंदर्भात कोर्टाचे निर्देश। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे? उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकारही नव्हता। पण मी म्हटलं की श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। शिवतीर्थवरील सभेतून राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात। 2014 पासून अदानींना उद्योग, पोर्ट आणि विमानतळ दिल्याचाही आरोप। तर मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय राज ठाकरेंचा हल्लाबोल। धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। अमित साटम यांच्याकडून राज ठाकरे यांच्या घरातील अदानींसोबतचा फोटो ट्विट। राज ठाकरेंनी काल अदानींवर केली होती टीका आणि त्यानंतर अमित साटम यांनी फोटो ट्विट करत राज ठाकरेंना डिवचलं। वाढवण बंदरामुळे गुजरातचं सर्वात जास्त नुकसान। मुंबई गुजरातला जोडणार हे वक्तव्य मूर्खपणाचं। तर ठाकरेंनी आपल्या स्क्रिप्ट रायटर हा बदलायला हवा। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। ठाकरेंची एकाही महापालिकेत सत्ता येणार नाही। ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी। मंत्री गिरीश महाजन यांचं ठाकरे बंधूंना आव्हान। ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकत आहे। ठाकरेंनी अनेकदा भावनिक मतं मागितली आहेत, भावनिक बोलून मतं मागितली आहेत। आता त्यांनी विकासावरच मतं मागावीत। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका। राज ठाकरेंना अदानी चालत नाही, पण चंगेज मुलतानी चालतो। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची आज शिवतीर्थावरती संयुक्त जाहीर सभा। संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार। ठाकरे बंधूंच्या काल झालेल्या सभेतील भाषणांवरती शिंदे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार। महाराष्ट्रात मराठीच असणार सांगायची गरज नाहीये। कामाच्या मुद्द्यावरती भर देणं जास्त महत्त्वाचं आहे। ठाकरेंचा मराठी मुद्दा निवडणुकीमध्ये टिकणार नाही। खासदार रवींद्र वायकर यांची ठाकरे बंधूंवर टीका। अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमानीशी युती तुटली। आता नो राणा नो पाणा, फक्त कमळ, कपाट आणि सफरचंद निवडून आणा। आकाश पुंडकर यांचं वक्तव्य। तर युती तुटल्यानं भाजपचा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा। फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतलीये। पुण्यामध्ये मेट्रो, PMPML बस सेवा मोफत करून दाखवणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। खासदार सुप्रिया सुळेंची कर्वेनगर परिसरामध्ये पदयात्रा। प्रभाग क्रमांक 30 मधील राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी पदयात्रा। सुप्रिया सुळेंची पदयात्रेच्या या संपूर्ण ठिकाणी उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये अकबरुद्दीन ओवेसींची पदयात्रा। पदयात्रेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त। MGM कॉलेज परिसरातून पदयात्रेला सुरुवात। निवडणुका महापालिकेच्या आहेत, पण हे पंतप्रधान करण्याविषयी बोलतायत। पंतप्रधानांविषयी बोलण्याआधी एक आमदार तरी करून दाखवा। काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांची ओवेसींवर टीका। कमळ चिन्ह फक्त विकासाचं आहे, बाकी चिन्ह भकासाची आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काल काँग्रेसनं पत्र दिलं। काँग्रेसचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। काँग्रेसचे लाडकी बहीणबाबत पत्र म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची काँग्रेसवर टीका। निवडणूक सुरू असताना लाडक्या बहिणींचा हप्ता देणं थांबवा असं पत्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाला दिलं होतं। धुळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार संदीप चौधरींचा बॅनर फाडला। अज्ञातानं बॅनर फाडल्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसैनिकांची नाराजी। पुण्यामध्ये मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण पदाधिकारी बैठक संपन्न। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीत चर्चा। आमदार शंकर मांडेकर यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। किल्ले रायगडावरती माँसाहेब जिजाऊंचा 427वा जन्मोत्सव उत्साहात संपन्न। राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती। जिल्हा परिषद रायगड आणि ग्रामपंचायत पाचाड यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमाचं आयोजन।
छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये रॅलीचं आयोजन, क्रांती चौक ते केम्ब्रिज चौकापर्यंत अभिवादन रॅलीचं आयोजन। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 400 रुपयांची घसरण झाल्याची माहिती। कांद्याची आवक वाढल्यानं दरात घसरण, शेतकरी आर्थिक संकटात। नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक मोठ्या प्रमाणामध्ये घटली, जवळपास 50% ही घसरण असून शेतकऱ्यांना यामुळे परिणाम भोगावे लागणार आहेत। बदलत्या हवामानामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। बीडच्या नेकनूरमध्ये मेथीला कवडी मोल भाव, मेथीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्याने 1.5 एकरवरील शेतीवरती रोटावेटर फिरवला, शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान। शरीरासाठी पोषक असलेल्या चिया सीड्सची वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड, मागील 4 वर्षांमध्ये चिया सीड्सचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ, तर जिल्ह्यामध्ये 5734 हेक्टरवरती चिया सीड्सची लागवड। नाशिकच्या विल्होळीमध्ये आदिवासी वस्तीला अखेर पिण्याचं पाणी मिळालं। TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, एल्गार कष्टकरी संघटनेनं देखील आंदोलन केलं होतं। नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर अकोले मार्गेच न्यावी, या मागणीसाठी संगमनेर आणि अकोलेकर एकवटले। आपल्या मागण्यांसाठी पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको। बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन, तर रक्षा विसर्जन व्यवसायाच्या लिलावाला विरोध दर्शवत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं।